नमस्कार मंडळी, मी जान्हवी जाधव. तुमचं मुंबई टॉकीजमध्ये स्वागत आहे. येत्या 6 मेला भारत माझा देश आहे हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि आज माझ्यासोबत आहे हेमांगी. हेमांगी ताई, खूप खूप स्वागत आहे तुझं मुंबई. थँक्यू. सगळ्यात आधी तू कशी? मी कमाल. हो, म्हणजे नेहमीच तू कमालच असतेस. म्हणजे काहीही असलं तरी हेमांगी ताई म्हटलं की सुपर हिट असं असतं. सो भारत माझा देश आहे हा चित्रपट येतो आहे सगळ्यांच्या भेटीला आणि पुन्हा एकदा प्रेक्षक मोठ्या पडद्यावरती तुला पाहणार आहेत. म्हणजे जी क्वीन नेहमी कॉमेडी भूमिकेत असते ती आज सिरियस भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सो काय अनुभव होता तुझा हा सगळा? खरंच खूप म्हणजे ॲक्च्युली भारत माझा देश आहे हा चित्रपट करतानाच आपण काहीतरी छान करतो आहे याची जाणीव होत होती. प्लस कास्ट खूप छान आहे. शशांक शेंडे आहे, मंगेश देसाई आहे, छाया कदम आहे आणि छाया कदमबरोबरचं हे माझं पहिलंच काम आहे. त्याच्यामुळे मी एक्सायटेड होते की अरे माझ्या आवडत्या अभिनेत्रीबरोबर काम करायला मिळतं आहे. आणि विषय खूप छान आहे. जसं भारत माझा देश आहे म्हटल्यानंतर काहीतरी गंभीर असणार वगैरे. विषय गंभीर जरी असला ना तरी त्याची हाताळणी फार लाईट वेने केलेली आहे. कारण का ऑलरेडी लोकांना आजूबाजूला जे चाललं आहे जाती धर्मावरून तिथून काढून परत 3 तास परत तेच बघायला लावायचं, तर हे कुठेतरी ह्या फिल्ममध्ये नाही आहे. आणि एक काय म्हणतात खूप हलक्या फुलक्या वेने एक छान संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. नावामध्येच कळतं आहे की हा 2 धर्मांमध्ये 2 जातींमधला काहीतरी सांगणारा चित्रपट आहे. पण त्याला कुठेही राजकारण राजकीय असं काहीच नाही आहे. कुठलाही नेता वगैरे दाखवलेला नाही आहे. गावातली स्टोरी आहे. 2 लहान मुलांची स्टोरी आहे. एक मुलगी इतर धर्माची असते, एक मुलगा वेगळ्या धर्मातला असतो आणि त्या दोघांनी मिळून त्या गावाला एकत्र कसं आणतात. म्हणजे गाव एकत्र नांदत असतं पण एका गोष्टीमुळे त्यांच्यात मतभेद होतात. पण त्यासाठी काय कोणी तलवारी बॉम्ब वगैरे असं कोणी घोषणा वगैरे केलेल्या नाही आहेत. खूप प्रेमाने सुद्धा असे प्रश्न आपण सॉल्व करू शकतो हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि ते खूप छान आणि गोड पद्धतीने दाखवलं आहे. 2 राजवीर सगळ्यांनाच माहिती आहे, लाडू सगळ्यांचा. तर त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा आली आणि ह्या 2 मुलांच्या साहाय्याने ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शूटच्या दरम्यान आम्ही सांगलीमध्ये शूट केलं होतं. तिथलं घर तिथलं वातावरण खूप छान होतं आणि जास्त भर इमोशन्सवर दिला आहे डायलॉगपेक्षा. कारण मला असं वाटतं फिल्म ही लोकं बघतात ऐकण्यापेक्षा आणि तेच या फिल्ममध्ये आहे. मला वाटतं डायलॉग्स कमी आणि अंडर करंट्स खूप दाखवलेत. पांडुरंग जाधव आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांनी ते लक्षात ठेवलं होतं की मला बोलबच्चनगिरी नको आहे या फिल्ममध्ये. कारण का ऑलरेडी या गोष्टीवर सगळ्यांनी बोलून झालं आहे. त्यात मी काय बोलणार आहे आणि कशाला. आपण काहीतरी दाखवण्याचा आणि लोकांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न करूया आणि मला वाटतं या फिल्ममधून ते तंतोतंत होत आहे. वा, म्हणजे एक वेगळ्या झोनमध्ये घेऊन जाणारा हा चित्रपट आहे. मी अजिबात असा अट्टहासाने बोलणार नाही की आम्ही काहीतरी वेगळं मांडतो आहे. नाही, आम्ही काही वेगळं मांडत नाही आहोत. आम्ही तेच मांडतो आहे पण खूप गोड पद्धतीने मांडतो आहे. कारण हा हट्ट आता नको आहे की आम्ही काहीतरी वेगळा नको आहे. आम्हाला काही वेगळं नाही सांगायचं आहे. आम्हाला तेच सांगायचं आहे. त्याच गोष्टी सांगायच्यात फक्त वेगळ्या पद्धतीने सांगायच्यात. म्हणजे इतकी वर्ष ह्या विषयावर अनेक चित्रपट आले असतील, अनेक प्रोजेक्ट्स आले असतील, पण प्रत्येकजण परत परत तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कारण ती आता वेळेची गरज आहे. आत्ताही आपण बघतो आहे आजूबाजूला कुठल्याही गोष्टीवरून आपण जातपातमध्ये आणतो आहे, धर्ममध्ये आणतो आहे, ज्याची खरं तर काही गरज नाही आहे. त्याच्यासाठी कोण राजकीय पक्ष पोळ्या भासत आहेत वगैरे तो वेगळा मुद्दा. पण जेव्हा ॲक्च्युअल 1 to 1 जेव्हा असे 2 धर्म समोर येतात तेव्हा ते नेमकं काय घडतं हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वेगळी फिल्म आहे, वेगळा काहीतरी नाही, तीच फिल्म आहे फक्त वेगळ्या पद्धतीने सांगायची काय ट्राय केलं आहे सगळ्यांनी आणि खूप गोड पद्धत आहे सांगायची. तुझं जे पात्र जे तू साकारलं आहेस या चित्रपटामध्ये ते एक सिरियस भूमिका, अशी वेगळी भूमिका आहे. आत्तापर्यंत ज्या भूमिकेला त्याचं एक अपोजिट आहे ही भूमिका. तर काय सांगशील याच्याबद्दल तू? खरं तर ह्यामध्ये मी किरणची भूमिका करते. जो छोटा मुलगा आहे सोनू राजवीर त्याच्या आईची भूमिका करते. आणि आई कशी असते आपली की काळजी करणारी, आपला मुलगा जेवत का नाही आहे, जेवत नाही आहे म्हणजे नक्की काय झालं आहे आणि मग त्याचा मार्ग काढणारी की अरे ह्याला काहीतरी झालं आहे म्हणजे नक्की प्रॉब्लेम कुठे आहे, मूळ कारण काय याचं गप्प बसण्याचं, रागवण्याचं, रुसण्याचं. आणि मग ते आम्हाला हळूहळू कळत जातं. येस ऑफकोर्स लोकांसाठी ही भूमिका
त्यांना बघताना माझी खूप वेगळी असणार आहे, कारण का आत्तापर्यंत एका वेगळ्या इमेजमध्ये त्यांनी मला पाहिलं होतं. आणि काही प्रोजेक्ट्स होती मधली, ती अनफॉर्च्युनेटली लोकांसमोर आली नाहीत. पण येस, लोकांसाठी हे असं असणार आहे की अरे हेमांगी कवी अरे वेगळ्या भूमिकेत आहे. सो हां, हे वेगळेपण काय आहे तर हेमांगी कवीची वेगळी भूमिका हे नक्कीच वेगळेपण आहे. सो आई गोड आहे, जशी प्रत्येकाची आई असते, काळजी करणारी, पण सपोर्ट करणारी, की नेमकं कुठे सपोर्ट केलं पाहिजे हे आईवडिलांनासुद्धा कळलं पाहिजे, आणि तशी मी आहे. जसं की तू मगाशी म्हणालीस की जाती धर्म असतो आणि आजच्या या जगामध्ये भयंकर लोक जाती धर्म या गोष्टीला घेऊन काही ना काही आपलं चालू असतं. तर एक तुझं स्वतःचं पर्सनल म्हणजे जाती धर्म या गोष्टीला घेऊन तुझं स्वतःचं मत काय आहे? मी खरं सांगू का, मी कळव्यासारख्या ठिकाणी शिकले, माझं शालेय शिक्षण तिकडे झालं आहे. तिकडे सर्व प्रकारचे लोक, म्हणजे माझ्या बिल्डिंगमध्येच समोर ख्रिश्चन राहायचे, समोर एक ब्राह्मण राहायचे, बाजूला मालवण कोकणी होते, खाली गुप्ता उत्तर भारतीय राहायचे. माझी शाळेतली खूप अशी जवळची मैत्रीण ही मुस्लिम धर्माची होती. त्यामुळे ना मला कधी असं वाटलं नाही की मी एका वेगळ्या किंवा माझ्याच कम्युनिटीच्या किंवा माझ्याच हिंदू धर्मातल्या लोकांबरोबर राहिली आहे. त्यामुळे मला असं वाटलं देश पण असाच आहे. मला हा फरकच कधी कळला नाही की हिंदू वेगळं आणि अच्छा ते वेगळं बोलतात, त्यांच्या वेगळ्या पद्धती आहेत देवाला मानायच्या, त्यांच्या वेगळ्या काय कर्मकांड करायच्या पद्धती वेगळ्या आहेत. आपण देवाला असा नमस्कार करतो, ते असं करतात, ओके इट्स फाईन, एवढाच मला फरक कळायचा. माझ्या शाळेत सगळं कॉस्मो वातावरण होतं, भले ते कळव्यासारखं म्हणजे 20-30 वर्षांपूर्वी ते गावच होतं, तरीसुद्धा असा फरक कधी कोणी जाणवू दिला नाही की अरे हा वेगळ्या जातीतला आहे, कधीच नाही. आम्ही त्यांच्या घरी जायचो, ते आमच्या घरी यायचे. जात धर्म मला वाटतं हे आत्ता मला जास्त जाणवायला लागलं आहे. आणि आपली प्रतिज्ञा जे आमच्या पिक्चरचं शीर्षक आहे, भारत माझा देश आहे, त्यातलं दुसरं वाक्य काय आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्यामुळे तो काहीतरी मुस्लिम आहे, तो काहीतरी वेगळ्या जातीचा आहे, तो बौद्ध आहे, तो सीख आहे, तो पंजाबी आहे, नाही वेगवेगळं असतात. माझं जसं नाव हेमांगी आहे, माझ्या बहिणीचं नाव वैशाली होतं, माझ्या दादाचं नाव नितीन आहे, तसंच हे वेगवेगळ्या धर्मातले आहेत, एवढाच माझा समज होता. आणि तो आत्ताही तोच आहे, त्याच्यात काहीसुद्धा फरक पडलेला नाही आहे. मला काय म्हणतात, आपला भारत सेक्युलर आहे तर हो आहे, मला असं वाटतं. आणि तो तसाच कॉन्स्टिट्यूशनमध्ये जसा लिहिलेला आहे तसाच असावा मला असं वाटतं. पण हल्लीचं वातावरण सोशल मीडियामुळे किंवा काही ते जाणवतं आहे की त्याला थोडासा तडा गेला आहे, आणि ते फार वाईट वाटतं आहे मला त्याबद्दल. प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माबद्दल अभिमान असायला हवा, म्हणून दुसऱ्याचं द्वेष करणं म्हणजे आपला अभिमान वाढतो का, तर नाही. आपल्या धर्माचा, आपल्या जातीचा, आपल्या समाजाचा अभिमान असलाच पाहिजे, पण त्यासाठी दुसऱ्याच्या ह्याला नावं ठेवू नयेत, असं माझं बेसिक एक म्हणणं आहे. खरंच हे अगदी म्हणजे बरोबर आहे की स्वतःचं आपण ज्या धर्माचे आहोत तो धर्म वाढवण्यासाठी दुसऱ्याची रेंग कमी नाही करायची, आपली वाढवायची रेंग. आणि जसं की पिक्चर म्हटलं की डायलॉग्स असतात, सीन्स असतात जे कधी कॉमेडी म्हणू शकतो किंवा असे भावूक करणारे क्षण आपल्याला असतात. सो चित्रपटातला तुझ्या आवडीचा डायलॉग किंवा तुला असं एका मिनटाला येऊन झालं की हे मी खूप आतून फील केलं, असं काय होतं तुझ्यासाठी? नक्कीच. ह्यात माझा नवरा भारतीय सैन्य दलातलं दाखवलेलं आहे, आणि माझी सासू छाया कदम झाली आहे. माझे सासरेसुद्धा मिलिटरीमधलेच असतात, रिटायर्ड असतात. पण जेव्हा बातमी येत असते की इथे हल्ला झाला आणि इथे बॉम्बस्फोट झाला, तर इथे माझी धडकी वाढते की ह्या हल्ल्यामध्ये माझ्या नवऱ्याला काही होऊ नये. आणि ती जी तडफड आहे ती सासू बघत असते की ह्या सगळ्यातून मी सुद्धा गेली आहे जेव्हा तुझे सासरे तिकडे असायचे. आणि एका वेळेस असं होतं की न्यूज येते की या ठिकाणी जिथे पोस्टिंग झालेली असते माझ्या नवऱ्याची, तिथे बॉम्बस्फोट झालेला आहे, आणि त्याच्यापुढे काहीच खबर येत नाही की काय नक्की वाईट खबर आहे, चांगली खबर आहे. तर तो जो काही 2-3 दिवसांचा काळ दाखवला आहे ना या चित्रपटात, तो इतका कमाल आहे. म्हणजे कळत नसतं की काय नक्की गेला आहे काय, ती स्टेटस काय आहे. आणि त्यावेळेस मला छाया कदम येऊन खांद्यावर हात ठेवते आणि समजावते की जे काय होईल आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आता मला इथे फील झालं आहे. इतकं भरून आलं ना की एक सासूला कळू शकतं, सासूला सगळं कळतं,
सासू आणि ते टिपिकल सासू सुनांचं नातं नाही आहे. आपला नवरा जेव्हा सीमेवर लढत असतो ना, तेव्हा त्या सासूला कळतं आपल्या सुनेचं मन, कारण की तीसुद्धा त्यातून गेलेली असते. त्यामुळे तो सीन इतका कमाल झालेला आहे आणि करताना पण मजा आली आम्हाला. सो येस, हा एक सीन आहे. सो आईची भूमिका तू या चित्रपटात साकारली आहे. आई जसं की तू म्हणालीस की प्रेमळ असते, मायाळू असते, नेहमीच आपल्याला पाठिंबा देणारी असते. सो ही आईची भूमिका तुझ्यासाठी किती वेगळी ठरली आहे? खरं तर मी याच्या आधी पण आईच्या भूमिका केलेल्या आहेत, पण ह्यात नक्कीच वेगळे पदर दाखवले की फक्त सपोर्टिव्ह नाही आहे. तर एक दिवशी जो सोनू झाला आहे, राजवीर झाला आहे, तो चिडून निघून जातो आणि मी त्याला शोधायला निघते. ऑफकोर्स काळजीपोटी निघते, पण मग ती तिकडे असं नाही की चल ना असं बिसं नाही, तो जास्त करायला लागतो ना नाटकं. तर मी म्हणते की बस ठीक आहे, बस मग इकडे. मला असं वाटतं ना, आपण आईचं रूपडं फार काय म्हणतात रिअलिस्टिक दाखवण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये. प्रत्येक वेळेस आई फक्त दादापुताच करते आणि गोडगोडच बोलते असं नाही आहे, तर वेळीच ती कडक शिस्त पण दाखवते. तर ह्यामधली आई ही वेगळी अशी आहे आणि मला ते खूप आवडलं. नाहीतर नेहमी माझं सोनूलं असं काही नाही आहे अख्ख्या फिल्ममध्ये. जिथे रागवायचं आहे तिथे ती प्रॉपर रागवते आणि खूप रिअलिस्टिक झोनमध्ये जाणारी ही आई आहे. सो जे काही काय म्हणतात बालहट्ट असतात ते सगळेच पुरवायचे नसतात आणि माझ्या आई झपाट्याही द्यायचं. द्यायचं, कारण का माझ्या आईने कधीच असे जे खाण्यापिण्याचे लाड आहेत ते केलेत. पण उगाचच मला काहीतरी वॉटर बॉटल असताना नवीन वॉटर बॉटल हवी आहे तर नाही मिळणार तुला, आणि त्यासाठी धपाटे पण खाल्लेत मी. सो ही रिअलिस्टिक आई आहे. नेहमी जगातल्या सगळे वॉटर बॉटल आणून देत नाही कोणी. मग तुम्ही कितीही श्रीमंत असा गरीब असा, एक शिस्त असते आणि ती शिस्तवाली आई दाखवली आहे यात. सो तुझ्या चित्रपटातला तुला आवडलेला एखादा डायलॉग किंवा काय? मी मगाशी जसं म्हटलं की ह्याच्यावर ना डायलॉगवर भर देण्यापेक्षा पिक्टोरियल लँग्वेजला जास्त भर दिला आहे की ते रिलेट होतं, ते कनेक्ट होतं. भाषा मला नाही वाटत. आम्ही उलट असं झालं होतं आमचं की सर डायलॉग नाही आहेत, आणि पांडुरंग सरांचं हेच मत होतं की नाही माझ्या फिल्मला डायलॉग नको आहेत, सीनमधून लोकांना कळू देत. एक असा सीन आहे की बातम्या चालू असतात आणि मी आणि सासू काहीतरी काम करत असतो आणि बातमी येते की या ठिकाणी आतंकवाद्यांनी हल्ला केला आहे. तर माझा फक्त एक लुक आहे, त्या लुकमध्येच कळतं की तिची काय अवस्था झाली असेल. तर असं अरे देवा वगैरे ह्याच्याने ते काय पांचट झाला असता तो सीन. त्यामुळे ना कधी कधी ना काय काय सीन्सला डायलॉगची गरज पडत नाही आणि मला वाटतं तीच स्ट्रेंथ आहे आणि या फिल्मची तीच स्ट्रेंथ आहे. मला असं वाटतं की फार मोजक्या कमी डायलॉग्समध्ये परिणामकारक सगळं साधून आलं आहे. आणि आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट येणार आहे. सो एक कलाकार म्हणून प्रत्येकाला अशी धाकधूक असते की मोठ्या पडद्यावरती आणि इतका कोविडचा हा जो काळ निघून गेला आहे, सो त्याच्यानंतर प्रेक्षक वर्ग आता पुन्हा नव्याने 100% उघडले आहेत. सो मनात धाकधूक आहे की खूप सारी एक्साइटमेंट आहे. मिक्स्ड फिलिंग्स. प्रत्येक वेळेस हेच असतं की काय होणार, परीक्षा असते म्हणजे पेपर कसा येणार आहे, जशी ती वेळ असते ना की बापरे अभ्यास तर केला आहे, सगळं झालं आहे, वर्षभर आपण बिया भरल्या आहेत, एक्स्ट्रा क्लास तर लावला आहे, पण प्रश्न आले तर ठीक. पण अगेन तेच आहे की लोकांची टेस्ट, कसा पेपर येतो आहे हे परत नशिबावर अवलंबून आहे. सो कितीही तुम्ही अभ्यास करा, कितीही करू नका, काही जरी केलं तरी लोकांना, प्रेक्षकांना आवडणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की ती बोर्डातली परीक्षा पास केलं की मग सगळं छान असतं, संपलं. त्यामुळे एक्साइटमेंट आहे, भीती आहे की आपलं बापरे ठीक आहे इतकी वर्ष काम करतो आहे पण हे कामसुद्धा लोकांना आवडलं पाहिजे, याची धाकधूक एक कलाकार म्हणून प्रत्येक वेळी असतेच असते. त्यामुळे ती आहेच. आणि प्लस 2-3 वर्षानंतर आपण मोठ्या पडद्यावर दिसणारे आणि लोक आता अरे हिचा सिनेमा म्हणून बघणार आहेत. सो येस, छान वाटतं. जाता आता तू प्रेक्षकांना काय सांगशील? मी हेच सांगेन की आत्ताचं जे आजूबाजूला वातावरण आहे, जे थोडंसं दूषित झालं आहे, त्यातून निघून एक 2.5-3 तासाचं त्याच विषयावर समजा तुम्हाला काही बघायचं असेल आणि त्यातून खूप चांगला बोध घ्यायचा असेल तर 6 मेला भारत
माझा देश आहे हा चित्रपट बघायलाच हवा. समजा आपल्यासाठी नाही पाहिला तर येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या जनरेशनसाठी हा सिनेमा नक्कीच बघायला हवा. आणि मी विनंती करेन की जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट बघायची गरज आहे, कारण एक खूप गोड पद्धतीने आम्ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तो प्रयत्न नक्कीच तुम्हाला आवडेल अशी मला खात्री आहे. खूप मजा आली तुझ्याशी, खूप बरं वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि तुझ्या तूही खूप छान प्रश्न विचारलेस मला. थँक्यू सो मच. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.